लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. येथल्या दरी दरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी. येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळी कळीत लाजते मराठी. येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी. येथल्या नभांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. या स्वर्गीय सुरेश भटांच्या ओळी श्रवणीय वाटतात, त्या अनुभवायला मिळतात ते या ठिकाणी. या कळसुबाई हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्याच्या निबिड जंगलात मराठीचा जयघोष ऐकू येतो. मराठी संस्कृती आणि अस्मिता याच दऱ्याखोऱ्यांच्या सहाय्याने पेटती झाली आणि त्या पेटलेल्या ठिणग्यांना एकत्र करून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा वनवा पेटवला. जागवली ती मावळलेली मराठी अस्मिता. ही सगळीच दहीखुरी घोड्यांच्या टापांनी दुमदुमून गेली आणि साकारलं गेलं ते राजमाता जिजाऊ मासाहेबांचं सुवर्ण स्वप्न. उभा राहिलं 32 मन हिंदवी स्वराज्याचं सिंहासन. अस्सल मराठी मातीतून उपजलेलं आणि मराठी मावळ्यांच्या रुधिराभिषेकानं पावन होऊन निपजलेलं. हाच तो सह्याद्री, पाठीराखा, रक्षणकर्ता, आश्रयदाता. नजर फिरवाल आजूबाजूला तर याच सह्याद्रीचे आसमानाशी स्पर्धा करणारे उत्तुंग कडे नजरेस पडतील. याच कड्यांनी स्वराज्याची स्वप्ने दाखवली आणि यांच्याच सहाय्याने एक मराठा पातशाह झाला. त्यांचीच प्रचिती आधुनिक युगातील तरुणांना व्हावी आणि आपला दैदिप्यमान इतिहास धगधगता राहावा यासाठीच गिर्यारोहणाचा हा अट्टहास. मागच्या तब्बल 2 तपांपासून या मराठी तरुणांना सह्याद्रीचं रौद्र दर्शन घडवतो आहोत. तब्बल 2 तपांची आमची ही वारी यापुढेही याच भक्तिभावाने आम्ही चालवणार आहोत. आदरणीय प्राचार्य डॉक्टर मोहन वामन सरांनी रुजवलेल्या रोपट्याचा आज हा विशाल वटवृक्ष झाला असून त्याच्या शाखा या महाराष्ट्र देशाच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत पोहोचाव्यात आणि त्यातून विद्यार्थी घडावा हा आमचा मानस आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो, आहोत आणि सदैव असणार आहोत. याच रौप्य महोत्सवाच्या मंगलप्रसंगी या शिबिराच्या भूतकाळाचे आपण साक्षीदार होत आहात. वर्तमानात आपण साथीदार आहातच, परंतु भविष्यातही आपला स्नेह, सहकार्य आणि प्रेम असेच लाभो ही अमृतेश्वर चरणी प्रार्थना. या निसर्गाच्या मुशीत आणि रौद्र सह्याद्रीच्या कुशीत आम्ही पुन्हा पुन्हा सामावणार आहोत. या काळ्या कभिन्न कातळकड्याशी आम्ही पुन्हा लगट करणार आहोत. रतनगडाच्या खणखणीत तटबंदीवरून खाली खोल पाताळ दरीत झेपावणाऱ्या धबधब्यांच्या संततधार धारेला याची देही, याची डोळा पाहणार आहोत. पुन्हा या अमृतेश्वराच्या पवित्र प्रांगणात स्वतःचे अस्तित्व काही क्षणांसाठी का होईना पण विसरणार आहोत. या समतल प्रवराधारेत डुंबून स्वतःचे पापक्षालन करणार आहोत. तब्बल 2 तपांची आमची ही वारी यापुढेही याच भक्तिभावाने चालवणार आहोत. आम्ही पुन्हा येणार आहोत. थांबूयात. हा पुला पण थांबा नसावा, पुन्हा उमेदीचा सूर्य उगावा. भेटीला आतुर असे मन माझे, सह्याद्री तू हरवतोस ओझे मनाचे. भेटूयात पुन्हा लवकरच.